नमस्कार मित्रांनो. अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध सुरू झालं आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई हवाई हल्ल्यात ठार झाले आणि त्यानंतर इराणने संपूर्ण मध्य पूर्वेत हल्ले सुरू केले. दुबई, बहरीन, कतार आणि तेल अवीव येथे हल्ले सुरू आहेत. आता अनेक लोक इंटरनेटवर वेगवेगळी मतं देताना दिसत आहेत. हे युद्ध फक्त अमेरिका इराणमध्ये आहे, भारतावर काही परिणाम होणार नाही, इराण संपलं, आपण भारतात सुरक्षित आहोत, अशा प्रकारचे मतं लोक इंटरनेटवर मांडत आहेत. पण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्फोट नाही तर इम्पॅक्ट बद्दल बोलणार आहोत. हे युद्ध तुमच्यावर, माझ्यावर कसा परिणाम करू शकतं, चला थेट मुद्द्यावर येऊया. मित्रांनो, मिथ क्रमांक 1, लोक म्हणतात इराण संपलं. खामेनेई गेले म्हणजे इराण संपलं का? याचं उत्तर आहे नाही. कारण इराण हा काही एखादा कमजोर देश नाही. तिथे नेतृत्वासाठी 4 स्तरीय उत्तराधिकार योजना तयार असते. म्हणजे एखादा मोठा नेता गेला तर त्याचा पर्याय आधीच निश्चित असतो. आणखी एक मोठी चूक म्हणजे खामेनेई गेले की इराणमध्ये लोकशाही येईल असं लोक म्हणतात. पण ते इतकं सोपं नसतं. इराणमध्ये अजूनही शक्तिशाली संघटना आहेत. इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स ही संघटना सर्वोच्च नेत्याचं रक्षण करण्यासाठी शपथ घेते आणि त्यांनी बदला घेण्याची घोषणा केली आहे. म्हणजे युद्ध आता अधिक आक्रमक होऊ शकतं. मग इराणने मध्यपूर्वेत हल्ले का केले? अनेकांना वाटतं इराणने चूक केली, पण खरंच चूक केली का? दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जगातील सर्वात मोठ्या कनेक्टिंग हब पैकी एक आहे. तेथे आठवड्याला 8,500 फ्लाइट्स. जर युएईने हवाई क्षेत्र बंद केलं तर जागतिक व्यापारावर थेट परिणाम होऊ शकतो. 80 लाख भारतीय आखाती देशात राहतात. जर युद्ध वाढलं तर एवढ्या लोकांना परत आणणं सोपं आहे का? इराणने थेट अमेरिका नाही तर जगाला होस्टेज सिच्युएशन मध्ये टाकलं आहे. भीती निर्माण करणे हेच त्यांचं शस्त्र असू शकतं. मित्रांनो, सर्वात मोठा मुद्दा आहे तेल. इराणकडे एक मोठं शस्त्र आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ. हे 33 किलोमीटरचं अरुंद सामुद्रधुनी क्षेत्र, जिथून जगातील 20% तेल पुरवठा जातो. दररोज 17 दशलक्ष बॅरल तेल. भारताचं 60% तेल मध्य पूर्वेतून येतं. जर हा मार्ग बंद झाला, तेलाचे दर $100 प्रति बॅरलच्या वर जाऊ शकतात. आज दर सुमारे $72 आहेत. म्हणजेच पेट्रोल डिझेल महागणार, महागाई वाढणार, शेअर बाजार अस्थिर होणार. हे युद्ध आपल्यावर परिणाम करणार नाही असं म्हणणं चुकीचं आहे. मित्रांनो, इथे चीनचा मोठा गेम आहे. तो असा, इराणवर 1,500हून अधिक अमेरिकन निर्बंध आहेत. तरीही इराण टिकून आहे. कारण चायना आणि इराण यांच्यामध्ये 25 वर्षाचा रणनीतिक करार आहे. चीन इराणचं 80% तेल विकत घेतो आणि पेमेंट डॉलरमध्ये नाही तर युआनमध्ये करतो. म्हणजेच अमेरिकेच्या डॉलर सिस्टीमला बायपास केलं जातं. जर इराण कमकुवत झाला तर चीनचं ऊर्जा सुरक्षिततेचं गणित बिघडेल. म्हणजेच हे युद्ध फक्त अमेरिका इराण नाही, हे एक मोठं जिओ पॉलिटिकल चेसबोर्ड आहे. तर मित्रांनो, मोहम्मद बिन सलमानचं स्वप्न हे आहे की सौदी अरेबियाचे युवराज आहेत, हे त्यांचं स्वप्न आहे. मध्य पूर्वेला नवीन युरोप बनवणं हे त्यांचं स्वप्न आहे. नियोम सारखी स्मार्ट सिटी जगभरातून लोकांना आकर्षित करणं. पण जर संपूर्ण क्षेत्र अस्थिर झालं तर परदेशी गुंतवणूक येईल का? त्यांचं व्हिजन 2030 धोक्यात येऊ शकतं. मित्रांनो, भारतीय विद्यार्थ्यांचा प्रश्न, भारतीय दूतावासाने वारंवार सूचना दिल्या होत्या, इराण सोडा. पण अनेक विद्यार्थी थांबले आणि बॉम्ब पडल्यावर सेव्ह US व्हिडिओ सुरू झाले. इथे प्रश्न आहे, जबाबदारी कोणाची? युद्ध ही अचानक येणारी गोष्ट असते. पण वारंवार चेतावणी मिळाल्यावरही दुर्लक्ष करणं योग्य आहे का? सरकारने मदत करावीच, पण नागरिकांनीही जबाबदारी घ्यायला हवी. मित्रांनो, न्यू एज वॉरफेअर म्हणजे हे आताचं ड्रोन युग आहे. आजचं युद्ध पारंपरिक नाही. ड्रोन, मिसाईल, सायबर हल्ले
हे नवीन शस्त्र आहे. 99% ड्रोन रोखले तरी 1% हिट झाला तर मोठं नुकसान. भारत जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश आहे. हे बदलायला हवं. जसं 70-80च्या दशकात आपल्या वैज्ञानिकांनी अणु कार्यक्रम उभारला, त्याचमुळे आज आपण सुरक्षित आहोत, कारण त्या काळात दूरदृष्टी होती. आज आपल्याला ड्रोन डिफेन्स, सायबर सिक्युरिटी, AI वॉरफेअर मध्ये गुंतवणूक करावी लागेल. मित्रांनो, हे युद्ध आपल्यापासून हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याचा परिणाम आपल्या खिशावर, आपल्या अर्थव्यवस्थेवर, आपल्या नोकऱ्यांवर होणार आहे. आपण एक इंटरकनेक्टेड जगात राहतो. जिओपॉलिटिक्स मध्ये कायमचे मित्र नसतात, फक्त कायमचे हितसंबंध असतात. आणि भारताने फक्त एक गोष्ट विचारात घ्यायला हवी, आपले राष्ट्रीय हित. मित्रांनो, जर तुम्हाला अशा प्रकारचे जिओपॉलिटिक्स एनालिसिस आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंटमध्ये जिओपॉलिटिक्स लिहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.